मेथी आता आहे ना छान अशी बाजारामध्ये भरपूर अशी विकायला येते आणि स्वस्त पण आहे. त्याच्यामुळे ना भरपूर मेथीची भाजी खायची आपल्या शरीरासाठी तर खूपच चांगली आहे आणि ती खूप गरम आहे. त्याच्यामुळं हिवाळ्यामध्ये आवर्जून खायची. चला, संध्याकाळची वेळ आहे. आज आहे ना बाजरीच्या भाकरी पण बनवायच्या आहे आणि काही चपात्या पण बनवायच्या आहे. आता इथे आहे ना गरमीचे टायमाला आहे ना उष्ण असते ही बाजरी, तर उन्हाळ्यामध्ये बाजरी नाही खायची. बाजरीची भाकरी ना नेहमी ना हिवाळ्यामध्ये शक्यतो खा जायची, कारण काय ना बाजरीची भाकर आणि आपली मेथीची भाजी ना खूप गरम असते ती. त्याच्यामुळे आहे ना ती आहे ना शक्यतो हिवाळ्यामध्ये आवर्जून खायचीच. आज ना बाजरीच्या भाकरी बनवायला घेतलेले आहे, बघू शकता. चला, आता आहे ना इथे 2 भाकरी बनवायच्या आहे बरं का, जास्त पण नाही बनवायच्या. आणि काही चपात्या पण बनवायच्या आहे. बघा, माणसं तर आम्ही 3च घरामध्ये, पण बघा प्रत्येकाला काय काय वेगवेगळं खायचं असतं, तरी पण करायलाच लागतं आपल्याला. आता इथे बघा बाजरीच्या भाकरी ना मस्त बनवून घेते 2 छान अशा. आता गावाकडे तर अजूनच छान होतात चुल्यावरती. चला, इथे भाकर पण बनवून झालेली आहे बाजरीची. त्याच्यानंतर आहे ना मला खायचं होतं आज कारल्याची भाजी. मग इथे बघा माझ्यासाठी मी कारलं पण बनवलेलं आहे सुक्कं छान असं. आणि त्याच्यानंतर बघा मुलं तर काही खाती नाही कारलं, मग बघा त्यांच्यासाठी इथे ना गिलके आणि त्याच्यामध्ये एक बटाटा घातलेला आहे. ती पण सुकी भाजी बनवलेली आहे. अजिबात त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं, वाफेवरतीच होऊन द्यायची. दोन्ही शेगड्यांवर 2 भाज्या होत आहे. त्याच्या आधी इथे बघा मी भात करून घेतलेला आहे. आम्हाला भाताशिवाय अजिबात होत नाही आमच्या घरात. म्हणजे मी नाही खात बरं का, पण आमचे आहे ना हे मुलं वगैरे आहो त्यांना तर भात डाळ लागतं म्हणजे लागतंच. इथे बघा डाळीला पण आत्ताच फोडणी देऊन घेतलेली आहे. आणि बघा काहींना चपात्या खायच्या होत्या तर चपात्या पण बनवून घेतलेल्या आहे. चला, ते झालं संध्याकाळचं. आता इथे सकाळची वेळ आहे. सकाळीच आहे ना इथे बघा 5 वाजता आहे ना मी टिफिन बनवते. बघा आता इथे ना टिफिनसाठी ना चपात्याच करत असते शक्यतो. चला, आता इथे बघा चपात्या वगैरे बनवून झालेले आहे आणि टिफिनला आज आहे ना मेथीची भाजीच द्यायची होती. भाजी पण आहे ना रात्री निवडून वगैरे ठेवली, शेंगदाणे पण बारीक करून ठेवलेले होते. सकाळी खूपच घाई होऊन जाते. चला, अहोंचा डबा पण इथे मी भरून देते. हे बघा, चला भाजी चपाती इथे झालेली आहे त्यांची बनवून आणि डबा पण त्यांना भरून दिलेला आहे, बघू शकता ह्या पद्धतीने. त्याच्यानंतर मग आपले दिवसभराचे कामं चालूच असतात. हे बघा, चला टिफिन आपला गेला म्हणजे आपण मोकळं. आता इथे त्याच्यानंतर आहे ना भाजी मेथीची थोडी झालेली होती, म्हटलं काय करू आता परत. हे बघा इथे ना भेंडी स्वच्छ अशी धुवायला घेतलेली आहे आणि अशी धुवायची, बघू शकता किती खराब पाणी निघालेलं आहे. चला, आता इथे भेंडी ना धुवून ठेवते, म्हणजे कसं 1 तासाने ती छान अशी सुकल, पण तोपर्यंत दुसरे आपले कामं पण होतील. स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घेते आणि नंतर आज बनवायची आहे सुकी परत भेंडीची भाजी. धन्यवाद.